श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे. तर बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जाते. ज्या घरामध्ये घटस्थापना होत नाही त्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलन केलं जातं किंवा विविध आपण सेवा करत असतो. तर त्या सेवा कोणत्या करावयाच्या आहेत, तर यामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो, होम हवन करतो. त्यासोबतच आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या आपल्या कुलदेवीच्या मंत्राचं मोठ्या प्रमाणात जप करावायचा असतो. या सुवासिनीची ओटी भरावायची असते. कुमारिकांचं पूजन करावायचं असतं. म्हणजे ज्यांना जसं शक्य आहे त्या पद्धतीनं आपण मोठ्या प्रमाणात काळामध्ये आपण आई भगवतीची सेवा करत असतो. कारण ज्या घरामध्ये कुलदेवीचा वरदहस्त असतो त्या घरामध्ये कशाचीच कमतरता, कशाचीच उणीव आपल्याला भासत नाही. त्यामुळं या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये आई सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरात विराजलेली असते. तर आईला म्हणजे पाहुणे म्हणून आलेल्या आईला आपली मोठ्या प्रमाणात सेवा जर केली तर त्या सेवेचं फळ अनन्यसाधारण असतं. त्यामुळं निश्चितच सगळ्यांनी म्हणजे फक्त कुलाचार सांभाळणाऱ्या कुलस्त्रीनेच नाही तर घरातल्या प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात सेवा करा, की जेणेकरून आपल्या कुटुंबावरती, आपल्या घरावरती आईचा वरदहस्त कायम राहील आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नित्य नांदेल. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करावायच्या, तुम्ही करणारच आहात. परंतु ज्यांना काही माहिती नाही तर त्यांनी सुद्धा यावर्षीपासनं आई भगवतीची सेवा करायला सुरुवात करा. तर निश्चितच आईचा वरदहस्त तुमच्यावरती सुद्धा असेल आणि तुमच्या प्रत्येक केलेल्या कार्याला यशसिद्धी निश्चितच प्राप्त होईल. कारण जिथं आईचा आशीर्वाद आहे त्या घरात कशाचीच उणीव नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर चला, श्री स्वामी समर्थ.